अरे कशाला हे? सर खरं तर ह्याहूनही चांगलं काहीतरी करता आलं असतं, पण अरे काही करू नका, मला उगाच खूप दूर गेल्यासारखं वाटेल. सर सगळं इतक्या अचानक घडलं की खरंच यावर विश्वास बसत नाही. हो सर. सर तुमचे आभार कसे मानू हेच कळत नाही. नाही सर, खरंच आम्ही खूप शिकलोय तुमच्याकडून. फक्त कामच नाही तर एकूणच. सर तुम्ही आम्हाला आमचे निर्णय स्वतः घेऊ दिलेत. कुठलीही गोष्ट तुमच्याशी शेअर करण्याचा मोकळेपणा दिलात. तुम्ही आमचे सिनियर आहात, आम्हाला कधी भासू दिलं नाही तुम्ही सर. सर आणि फक्त प्रोफेशनलीच नाही तर पर्सनली सुद्धा तुम्ही आपल्यात काही अंतर नाही ठेवलं. तर खरंच तुमचे खूप आभार. थँक्यू फॉर एव्हरीथिंग सर. अरे इतका मोठा नका करू मला. आपण एक सांगतो, माझ्या आतापर्यंतच्या सर्व्हिसमध्ये अशी टीम मला कधीही मिळाली नव्हती. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपलं व्यक्तिगत आयुष्य बाजूला ठेवून कामाला महत्त्व देणारी टीम. रिअली आय एम प्राऊड ऑफ यू. अरे हे पोलीस स्टेशन मला घरासारखंच वाटायचं. खरंच सांगतो, खूप खूप आठवण येईल तुमची. सर मी तुमच्या टचमध्ये राहील. शुअर. बाय. टी फॉर यू. थँक्यू. काय आज कॉलेजला नाही गेलीस? नाही, जरा डोकं दुखतंय. का ग? डॉक्टरांना कॉल करू का? नाही नाही, एवढं काही नाही. काल रात्री झोप नीट झाली नाही ना, म्हणून असेल. हो. काय शोधतेस? अरे चुकून एखाद्या फोटोमध्ये पटवर्धनांच्या फॅमिलीतलं कोणी दिसतंय का हे बघतीये. अगं हे खूप जुने फोटो आहेत आणि जास्त करून आपल्या फॅमिलीतलेच फोटो त्यात जास्त आहेत. हो, पण नंतर असं नको वाटायला की आपण आपल्याच घरातले फोटो नीट बघितले नाहीत. फोटो जुनेच आहेत. इनफॅक्ट 1-2 फोटोंमध्ये विकी तर 3-4 वर्षांचा दिसतोय. पण कदाचित हे फोटो बघताना आपल्याला काहीतरी आठवेल, काहीतरी सुचेल. खरं तर आपण पटवर्धनांचे घरगुती फोटो पाहायला हवेत. मी काय म्हणतो, आपल्याला पटवर्धनांच्या पर्सनल डायरीमध्ये त्यांचे घरगुती नंबर मिळतील. हो. माझ्या अंदाजाने पटवर्धनांचं घर पोलिसांनी सील केलं असेल, क्राईम सीनची जागा म्हणून. तर आपल्याला तिथे जाता येईल का? आपल्याला जे हवंय ते पोलिसांना सांगून मागून घेता येईल? मला माहित नाही, जरा बघायला हवं. मला वाटतं पटवर्धनांचा वारस म्हणून कोणीतरी पुढे यायला पाहिजे. हो ना, खरंच कोणीतरी पुढे यायला हवं. आय एम शुअर राणीला याची अजिबात अपेक्षा नसणार. त्यामुळे पटवर्धनांचा एखादा नातेवाईक वारस म्हणून समोर येऊन उभा राहिला तर राणीचा चेहरा बघण्यासारखा होईल. कुणीतरी तर असला पाहिजे पटवर्धनांचा नातेवाईक, जवळचा दूरचा कुणीतरी. कुणीही. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय आला? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये.
खूप झालं, खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.